काकू ताई तुम्ही ह्या बाजूला, मी करते. चालेल सगळं करू द्या ना, मी करते. द्या. बरं काकू मला सगळं चहा ठेव. ताई आज दुपारचं सगळं जेवण मीच करेन ना. काकू काय झालं, तुम्ही असं का करताय? फाल्गुनी पटपट आटपा, खूप काम आहेत आपल्याला. काकू असं नका ना करू. तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात? आम्ही बोललो काय किंवा नाही बोललो काय, काय फरक पडतोय? नेत्रा, तू ऑलवेज सगळ्यांचा विचार करते ना. तो आत्ता सगळ्यांचं मन का दुखवतेस तू? मला कोणाचंच मन दुखवायचं नाहीये. मग आमचं ऐकत का नाहीयेस? आता तर सकाळी झाली, गेली का ती बाई घरातून? काकू ऐका ना, मी काय म्हणते ते एकदा शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. नेत्रा, तू का समजून घेत नाहीयेस आम्हाला? मला तर आश्चर्य वाटतंय की आम्ही एवढं बोलतोय तरी तुला काहीच कसं वाटत नाही. त्या बाईचा तुला एवढा का पोळका येतोय? काकू तसं नाहीये हो काही. मी तुम्हाला सांगितलं ना, मला साक्षात देवीने दृष्टांत दिलाय. मला कळत नाही तरी तुमचा विश्वास का बसत नाहीये? नेत्रा, या आधी देवी आईने तुला काय सांगितलं? तू आता सामान्य मुलगी बनून साधं सरळ आयुष्य जगशील. पण तरी सुद्धा तुझ्या आयुष्यात हे सगळं घडतंय. आता तूच सांग, आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? बरोबर आहे तुमचं. माझ्यावर विश्वास नका ठेवू तुम्ही. पण काकू, देवी आईवर विश्वास आहे ना तुमचा? जे काही घडतंय ना ते सगळं देवी आईच्या इच्छेप्रमाणे घडतंय. तिने हे सगळं आपल्या चांगल्यासाठीच योजलंय आहे. नेत्रा, काकू मी काय म्हणते, मला थोडा वेळ द्या. थोडा वेळ. मी सगळं व्यवस्थित करेन, खरंच. नाही नेत्रा, तू हे सगळं आमच्याशी बोलूच नकोस. जे काही आहे ना ते शेखर भाऊजींना सांग, कारण ते खूप चिडले. बरं ठीक आहे, मी बोलते बाबांशी. ते घरात नाही. कुठे गेलेत? ते घराबाहेर बसले. का? जोपर्यंत मैथिली सेनगुप्ता घराबाहेर जाणार नाही तोपर्यंत ते आपल्या घरात पाऊल टाकणार नाही अशी शपथ घेतली आहे त्यांनी. उत्तरेला जा. उत्तरेलाच उत्तर मिळेल.
बाबा चला आत. तुम्ही आता बोलणार सुद्धा नाही आहात का माझ्याशी? जा तू घरात जा. तुम्हाला खरंच असं वाटतं तुम्ही इथे बसून स्वतःला त्रास करून घेत असताना मी आत जाऊन बसेन? आज सकाळी ती मैथिली सेनगुप्ता घराबाहेर जाणार होती, मग का नाही केली ती? मी तुम्हाला सगळं सांगते. आपण आज जाऊन बोलूया. तुम्ही आधी आज. मला काही समजून घ्यायचंच नाही, कारण माझा निर्णय आता बदलणार नाही. बाबा मी तुम्हाला कसं सांगू मला खरंच कळत नाहीये. मित्रा, देवी आईच्या कृपेमुळे आज ईशा आपल्या बरोबर आहे. दोन्ही मुली सुखरूप. अडचण फक्त एकच आहे, ती बाई या घरात आहे. तिचं पाऊल या घराबाहेर पडलं, माझा पाऊल घरात पडेल. निदान माणुसकीच्या नात्याने. तू माणुसकी बद्दल काही बोलूच नकोस. ज्या बाईला नावापुरती माणुसकी दाखवू नये तिने इतकं सगळं केल्यावर सुद्धा तू तिला घरात घेऊन आलीस. तुमचा गैरसमज होतोय. मी तुम्हाला. प्रश्न गैरसमजाचा नाहीये नेत्रा. ती बाई मला या घरात नकोय. खरं तर ती बाई तू सोडून या घरात कोणालाच नको. जोपर्यंत ती बाई या घरात आहे मी घरात येणार नाही. तुमचं कळत आहे मला. तुम्हाला भीती वाटणं अगदीच साहजिक आहे. आणि मला हे सुद्धा कळतं की फक्त तुम्हाला नाही, घरात इतरांना सुद्धा भीती वाटते. सगळे दहशतीखाली वावरतात. सगळ्यांना त्रास होतोय. तो त्रास दिसतोय मला. पण बाबा तुम्हीच सांगा मी काय करू? साक्षात देवी आईने मला आज्ञा दिली आहे की मैथिली मावशींचं रक्षण कर. देवी आईने आज्ञा दिली आहे. मी देवी आईची आज्ञा कशी मोडू शकते? आणि देवी आईची आज्ञा म्हणजे माझ्यासाठी ते कार्य आहे. देवी आईचं कार्य, जबाबदारी आहे ती माझी. तुला देवी आईनं दिलेली जबाबदारी कळतीये, पण तू ईशा आणि रीमाची आई आहेस. ती जबाबदारी आईपेक्षा मोठी आहे, हे कळत नाहीये. बरोबर आहे तुमचं. पण तुम्हालाही माहिती आहे आजवर प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून देवी आईने मला बाहेर काढले. देवी आईने मला मार्ग दाखवलाय. त्यामुळे माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. आणि ज्या अर्थी मैथिली मावशींचं रक्षण करण्याचं कार्य देवी आईने माझ्यावर सोपवलंय, त्या अर्थी या सगळ्यामध्ये ईशा आणि रीमाला काहीच धोका नसणार. तुला माझं ऐकायचंच नाहीये का? ठीक आहे, मी घरात येणार नाही. ठीक आहे. तसं असेल तर मी सुद्धा घरात जाणार नाही. नेत्रा बाळा, का हट्ट करतेस? ऐक ना ग माझं. आजवर तुला कुठल्याही गोष्टीसाठी मी नाही म्हटलंय का? फक्त ही गोष्ट तू आमच्या मनासारखी. ती बाई वाईट आहे हे स्वीकार आणि तिला घराबाहेर काढ. तुम्हालाही माहिती आहे की कोणतीही व्यक्ती अशी वाईट नसते, परिस्थिती वाईट असते. बाबूशीला, गावकऱ्यांना सुद्धा माझ्या बाबतीत हेच वाटायचं ना की मी वाईट आहे. सगळे मला अपशकुनी म्हणायचे, काळ्या जिभेशी म्हणायचे. सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की मला गावाबाहेर काढलं पाहिजे. पण मग तुम्ही आलात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, मला इथे घेऊन आलात. बाबा माझ्या बाबतीत गावात जे घडलं ना ते आणखीन कोणाबरोबर कधीच घडायला नको असं मला वाटतं. आणि आज गावातली परिस्थिती बदलली आहे ना. गावकऱ्यांनी ईशा आणि रीमासाठी वस्त्र पाठवली, त्यांना आशीर्वाद दिले. त्यांच्यात बदल झाला ना. आणि हे सगळं कशामुळे झालं? कारण मध्ये तेवढा वेळ गेला. मला वाटतं की आपण सुद्धा वेळ द्यायला पाहिजे. बाबा थोडा वेळ देऊया मैथिली मावशींना. मला खात्री आहे सगळं नीट होईल. आणि तुम्ही म्हणताय तसं समजा उद्या काही संकट आलंच, मला नाही वाटत तसं काय होईल. माझा पूर्ण विश्वास आहे की तसं काही होणार नाही. पण तरीही तसं काही झालंच तर माझ्या लेकींसाठी मी त्या संकटासमोर उभी राहीन, त्यांच्या रक्षणासाठी. मला माहितीच होत तू तुझ्या मुलींसाठी उभी राहणार हे मला माहिती होतं. तुला एक गोष्ट कळते, इंद्राणी कोमात आहेत. त्या कोमातून कधी बाहेर येतील आपल्याला माहिती. एक प्रकारे त्यांच्यावरती मृत्यूची टांगती तलवार आहे. आणि तू विसरलेस का इंद्राणीची अशी अवस्था त्या मैथिली सेनगुप्तामुळे झाली?
उद्या इंद्राणी कोमातून बाहेर आल्यावरती तू त्यांना काय उत्तर देणार आहेस? सांग ना, काय उत्तर देशील? मी नाही, वेळच उत्तर दे. तुम्ही आत येताय ना? नाही. बाबा, तुम्ही जर आत नाही आलात तर मी यांना स्पर्श सुद्धा करणार नाही. नाही, तू ऐकणार नाहीस. ठीक आहे, चल. बापरे, हो अजून प्यायचे पण फाल्गुनी, मला काय वाटतं माहिती का, दूध बस झालं. कारण आताच गुटी पण घेतली आहे, दूध पण बऱ्यापैकी प्यायल्यात त्या. हा, थोड्या वेळाने देऊया. बस झालं, बस झालं. हो, काय कोण बघताय? रीमा माझ्याकडे बघते. हा, कोण? काय? हच, चला चला, खेळी खेळी करी आता. हो, गाई करायची. शाण्यावली पचापट दूध प्यायले. झालं का दूध पिऊन? आता त्यांना ढेकर यायला पाहिजे. जसं खाद्यावर घेतलं ना की येईल, मग बरं वाटेल. पता नाही होगा ना, घरात कोणी नाहीये ना मोठं दुसरं. सिंपल है, मैं बताती हूँ. इजी है वो. हात लावू नका बाळाला. कशाला आला तुम्ही इथे? परत ईशा आणि रीमा जवळ आला ना तर सॉरी. सॉरी काय सॉरी? हे बघा, नेत्राने तुम्हाला इथे ठेवून घेतलंय ना म्हणून. नाहीतर तुम्हाला या घरात राहायचं असेल ना तर फक्त तुमच्या रूम मध्ये राहा. इथे तिथे जायची गरज नाहीये. आणि बाळांजवळ तर अजिबात यायचं नाही. आणि आलात ना तर मी नेत्राचं सुद्धा ऐकणार नाही आणि तुम्हाला घरातून बाहेर काढेन. काकू, मैं सिर्फ बता रही थी. काकू, काय झालं? एवढ्या का चिडलात? हे बघ, या बाईला समजावून ठेव. सांग बाळांजवळ अजिबात यायचं नाहीये. मैं सिर्फ बता रही थी कि मुझे ढेकर तो पूछा था क्या हमने? कशाला आला तिथे? हम हमारा देख लेंगे. ओके? फाल्गुनीताई, असं नका ना बोलू. नेत्रा, मी तुला स्पष्टच सांगते, आमची इच्छा नसताना तू या बाईला घरात घेतलंस. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही हिला स्वीकारलं. काकू, प्लीज एकदा ऐकून घ्या मी काय म्हणते. हे बघ, तुला जे काही समजवायचंय ना तू हिला समज. ही बाळांजवळ येता कामा नये. आणि या बाईची सावली सुद्धा बाळांवर पडलेली मला चालणार नाही. सॉरी सॉरी. दृष्ट काढायला हवी बाळांची. हो, वाईट नजर पडली ना ईशा आणि रीमावर. असं झालं. काय झालं रीमा? काय झालं? मावशी, जे काही झालं त्यासाठी मी तुमची माफी मागते. तुम्ही चला माझ्या बरोबर. नाही नेत्रा, मावशी, माझ्यासोबत चला. नेत्रा नको प्लीज. नेत्रा
गाई गाई नाही करायची, खिरी खिरी करायची. हो. नेत्रा नाही प्लीज तुम्ही या मत करो ऐसे. मावशी, तुम्ही या. नेत्रा मावशी, तुम्ही इथे बसा. मावशी, तुम्ही इथे बसा. प्लीज बसा. नेत्रा नेत्रा काय करतेस? नेत्रा नेत्रा थांब. नेत्रा तू काय करतेस? तुझं तुला कळतंय का? मी आताच म्हटलं ना, या बाईची सावली सुद्धा पडायला नको बाळांवर म्हणून, आणि तू तिच्या समोर नेऊन ठेवतेस बाळांना. फाल्गुनी, तू रीमाला घे, मी ईशाला घेते. चल. नाही, प्लीज थांबा. नेत्रा, हे सगळं काय चाललंय? नेत्रा, तू या बाईला घरात थांबवून घेतलंस इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण ह्या बाईने जर बाळांना स्पर्श केला ना, तर आम्ही खपवून घेणार नाही. बाजूला हो, तू बाजूला. नाही ताई, प्लीज तुम्ही थांबा. तू विसरतेस का? ह्याच बाईने ईशाला पळवून नेलं होतं, आणि ह्याच बाईला रीमा सुद्धा हवी होती. नेत्रा ही राक्षस आहे, शतग्रीव. मुझे जाने दो प्लीज. मावशी, नाही, तुम्ही इथेच बसा. नहीं, तुम्ही इथेच बसा बाळांजवळ. ये सब सही कह रहे हैं. मुझे जाने दो नेत्रा. माझी सावली पण नको पडायला या बाळांवर. मैं बहुत बुरी हूँ. प्लीज मुझे जाने दो. अगं निदान त्याचं तरी ऐक. बाबा, मी यांचंही ऐकणार नाही, आणि मी तुम्हा सगळ्यांचं सुद्धा ऐकणार नाही. मी आता फक्त देवी आईचं ऐकणार आहे. बस करो नेत्रा, प्लीज प्लीज जाने दो मुझे. मावशी, आज मी तुमच्यावर अविश्वास दाखवला ना, तर मी माझ्या देवी आईवर अविश्वास दाखवते असं होईल. नाही नेत्रा, मला कोणाला त्रास नाही द्यायचा. प्लीज समझने की कोशिश करो. जरा पास झाला पुरे. मावशी, आजपासून रीमा आणि ईशाची जबाबदारी तुमच्यावर असेल. तुम्ही या दोघींना सांभाळायचं, यांची काळजी तुम्ही घ्यायची. एक आजी आपल्या नातीवर जसं प्रेम करेल, तसं प्रेम तुम्ही यांच्यावर करायचं. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, आणि मला खात्री आहे घरातल्या इतरांचा विश्वास सुद्धा तुम्ही लवकरच जिंकाल. बसा. रीमा, ईशा, आजीला सांगा असं रडायचं नाही.